नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज स्वामींचे सारामृत वाचता का? मनापासून पारायण करता का? तरीसुद्धा तुमच्या मनात कधी असा प्रश्न येतो का की मी इतके दिवस सारामृत वाचतोय पण माझ्या इच्छा पूर्ण का होत नाहीत? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की सारामृत वाचूनही काही लोकांना अपेक्षित फळ का मिळत नाही. नंबर 1, फक्त वाचन पुरेसं नसतं. अनेक लोक सारामृत रोज वाचतात पण त्यांचे मन दुसरीकडेच असते. ओठांवर शब्द असतात पण मनात चिंता, राग, द्वेष किंवा संसाराचे विचार असू शकतात. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की भक्तीमध्ये भाव आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. जर वाचन केवळ एक औपचारिकता बनली असेल तर त्याचे पूर्ण फळ मिळणे कठीण होते. नंबर 2, श्रद्धेपेक्षा शंका जास्त असणे. काही भक्त सारामृत वाचतात पण मनात सतत शंका असते. खरंच काही होईल का? माझी इच्छा पूर्ण होईल का? शंका ही भक्तीची सर्वात मोठी शत्रू मानली जाते. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हाच त्यांच्या कृपेचा अनुभव येऊ लागतो. नंबर 3, लगेच फळ मिळण्याची अपेक्षा. आजच्या काळात प्रत्येकाला त्वरित परिणाम हवा असतो. 1-2 आठवडे सारामृत वाचले की लोक म्हणतात अजून काहीच बदल दिसत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामींची कृपा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळते. बी पेरल्यानंतर झाड वाढायला वेळ लागतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनेची फळंही वेळेनुसार मिळत असते. नंबर 4, वर्तनात बदल नसणे. सारामृत फक्त वाचण्यासाठी नाही तर त्यातील शिकवण जीवनात आणण्यासाठी आहे. जर आपण रोज वाचन करत असूनही खोटे बोलत असू, इतरांना दुखावत असू, राग आणि अहंकार सोडत नसू तर सारामृताचा खरा उद्देश पूर्ण होत नाही. स्वामींना शब्दांपेक्षा आचरण अधिक प्रिय असते. नंबर 5, फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी वाचन. काही लोक फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सारामृत वाचतात, पण खरी भक्ती म्हणजे स्वामींवर प्रेम करणे. जेव्हा भक्ती स्वार्थापलीकडे जाते तेव्हा स्वामींची कृपा अधिक वेगाने अनुभवता येते. मग काय करावे? जर तुम्हाला सारामृताचे फळ मिळावे असे वाटत असेल तर मन शांत ठेवून वाचा. पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. सारामृतातील शिकवण जीवनात आणा. संयम ठेवा. निष्काम भक्ती करा. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना विसरत नाहीत. कधीकधी आपल्याला वाटते की काहीच घडत नाही, पण प्रत्यक्षात स्वामी आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी शांतपणे घडवत असतात. म्हणून निराश होऊ नका. सारामृत वाचत राहा. श्रद्धा कायम ठेवा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी तुम्ही माझ्यासाठी किती काही केले आहे, ते मला तेव्हा समजलेच नव्हते. श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज सारामृत वाचता का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.